नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायलीला अर्जुनला सरप्राईज द्यायचं असतं आणि अर्जुनला तिच्या मनातल्या सगळ्या काही गोष्टी सांगायच्या असतात. तिला हे सांगायचं असतं की अर्जुन सर, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुमच्यासोबतच राहायचं आहे, मला या घरात राहून संसार करायचा आहे. परंतु अर्जुनला ही गोष्ट घरात सांगणं तिला योग्य वाटत नसतं. सायली पहिल्यांदाच तिचं मन अर्जुनसमोर मोकळं करणार असते. मग ती विचार करू लागते की आपण एखाद्या कॅफेमध्ये अर्जुन सरांना बोलूयात का. पण पनवेलमध्ये कुठे कुठे कॅफे आहे हे काय सायलीला माहीत नसतं, कारण सायली पनवेलच्या कॅफेमध्ये कधी गेलेलीच नसते. अस्मिता मात्र खूप वेळा गेलेली असते. म्हणून सायली डायरेक्ट अस्मिताला विचारते की पनवेलमध्ये एखादा चांगला कॅफे आहे का. तेव्हा अस्मिता हिसक्याने का होईना तिला सांगते की कॅफे वाव हा चांगला आहे. अर्जुन सरांना तो आवडेल की नाही या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तो कॅफे मी आधीच बघून आली पाहिजे. त्यामुळे काही करून सायलीला पहिल्यांदा तो कॅफे बघायचा असतो. प्रियाने मात्र कॅफेच्या तिथे एक वेगळाच प्लॅन बनवलेला असतो. तिने एका माणसाला तिथे बोलवलेलं असतं. सायली आणि अर्जुन दोघंही कॅफेकडे येण्याच्या आतच प्रिया तिचा प्लॅन वर्क करत असते. प्रियाने आता त्या मुलाला बोलवलेलं असतं. तो मुलगा आता बाईकवर आलेला असतो. तो मुलगा प्रियाला विचारतो की काय, मी बरोबर टायमिंगवर आलो ना. प्रिया म्हणते की हो, बरोबर टायमिंग आलाय. आणि कसला शाम दिसतोयस रे तू. खरं तर सायलीसारख्या मुलींची चॉईस अशीच असू शकते. प्रिया आता त्याला सांगू लागते की हे बघ, आता जर माझा अंदाज करेक्ट निघाला तर तुला इथे एक मुलगी येईन, त्या मुलीशी जाऊन तुला बोलायचंय. मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि तुमचा एक लाईकच हा व्हिडिओ आणखी 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तोंडाला येईल ते बोल, पण हो, बोलून मात्र कल्टी मारायची नाही हा. तिथे तू तिच्याशी बोलत बसायचं, कसा तरी वेळ घालवायचा आणि हो, ती जर कॅफेमध्ये गेली तर तूही कॅफेमध्ये जायचंस. तो मुलगा प्रियाला विचारतो की अहो, पण ती अनोळखी मुलगी जर माझ्याशी बोललीच नाही तर मी काय करू. प्रिया त्याला सांगते की अरे, ती तुझ्याशी नाहीच बोलणार, हाच तर प्रॉब्लेम आहे. आणि मग तू तुझं टॅलेंट कसं दाखवणार आहे मला सांग. थांब थांब थांब, मला एक आयडिया सुचली आहे. तू एक काम कर, तू तिला ताई म्हणून हाक मार. आणि हे बघ, तू जर तिला ताई म्हटलास ना तर ती कन्फर्म थांबेल आणि तुझ्याशी बोलेल बघ. तो मुलगा प्रियाला विचारतो की हे बघा, यामध्ये काही रिस्क तर नाहीये ना. प्रिया म्हणते की नाही रे, अजिबात रिस्क वगैरे काही नाहीये आणि तसंही तुला या कामाचे पैसे मिळतात एवढं लक्षात ठेव. चल आता वाट बघ तिची. असं म्हणत प्रिया आणि तो मुलगा सायली येण्याचीच वाट बघत असतात. आता त्याच वेळी सायली ही रस्त्यावरनं येत असते. प्रियाने सायलीला बघितल्यावर ती लगेच त्या मुलाला सांगते की ते बघ ती पिंक साडीतली जी मुलगी आहे ना, तिला जाऊन तुला भेटायचंय आणि तिच्याशी तुला बोलायचंय. मला आधी बघू दे की ती काय करते ते. तर सायली आता कॅफे समोर आलेली असते. तर कॅफेचं नाव हे कॅफे वाव पासून कॅफे यार्ड झालेलं असतं. सायली विचार करते की हा तोच कॅफे असेल. कदाचित अस्मिताईंनी मला जो सांगितला तोच कॅफे असेल आणि अस्मिताई म्हटल्याही होत्या की त्याचं नाव कदाचित चेंज झालंय म्हणून, याचा अर्थ हाच तो कॅफे. पण कॅफे मात्र छान आहे हा. प्रिया मात्र विचार करत असते की ही सायली एकटीच का आली इथे. अर्जुन मला कुठे दिसत नाहीये. कारण अस्मिता तर म्हटली की सायली जेव्हा घरातून बाहेर निघालीये तर लागोलाग अर्जुन सुद्धा तिच्या मागे निघालाय. त्याच वेळी अर्जुनही तिथे आलेला असतो. अर्जुन हा गाडीमध्ये असतो. त्याने सायलीला बघितलेलं असतं आणि लांबच त्याने गाडी उभी केलेली असते आणि गाडीत बसून आता तो सायलीकडे बघत असतो. प्रिया आता अर्जुनला बघते. अर्जुन आलेला आहे हे तिला समजतं. प्रिया आता घाबरते आणि विचार करू लागते की बापरे, आता तर अर्जुनही इथे आलाय. याचा अर्थ काय, तर आता अर्जुन अंगठी पिंगठी पुढे करून सायलीला प्रपोज करतो की काय. पण अर्जुन, काळजी करू नको, मी इथे आहे ना खोडा घालायला. अर्जुन हा सायलीला बघत असतो आणि तो विचार करत असतो की मिसेस सायली तर त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं सांगून घराबाहेर निघाल्या होत्या आणि आता इथे कॅफेमध्ये का आल्यात त्या. कॅफेकडे काय त्यांचं महत्त्वाचं काम आहे. प्रियाला आता काही कळत नाही, कारण सायली आणि अर्जुन दोघंही एकाच लोकेशनवर असतात. तरीही दोघं एकमेकांना भेटत का नाहीये या गोष्टीचा प्रिया विचार करू लागते. आणि मग तिला समजतं की याचा अर्थ सायलीला अर्जुनला ह्या लोकेशनवर येऊ द्यायचं नाहीये आणि अर्जुनला गाडीच्या खाली उतरू द्यायचं नाहीये, कारण त्याला सायलीला आता इथे भेटायचं नाहीये. प्रियाला आता सगळं काही समजलेलं असतं. तो मुलगा प्रियाला म्हणतो की काय चाललंय हे सगळं, जाऊ का मी इथून निघून. प्रिया म्हणते की नाही, थांब, तुझं खूप महत्त्वाचा रोल आहे इथे आता. प्रिया आता त्या मुलाला सांगत असते की हे बघ, आता मी जे काही सांगते ना ते नीट ऐक आणि हे बघ, तू जेव्हा हे सगळं बोलत असशील ना त्या सायलीसोबत, तेव्हा तुमच्या दोघांमधलं बोलणं हे बाकी तिसऱ्याला ऐकू जाता कामा नये. एवढं हळू आवाजात बोलायचं की फक्त तिलाच कळलं पाहिजे.
तो मुलगा प्रियाला विचारतो की आता हे तर नक्की आहे ना. प्रिया म्हणते की हो रे बाबा, हे नक्की आहे. हे बघ, मी अंदाज काढत काढत बोलत होते म्हणून माझं ठरत नव्हतं. जा बरं तू आता लवकर. प्रियाने आता त्या मुलाला जायला सांगितल्यावर तो मुलगा आता लगेचच तिथून निघतो. तो मुलगा आता सायलीकडे आलेला असतो आणि सायलीच्या तिथेच तो गाडी पार्क करतो. तर अर्जुनला मोठा प्रश्न पडतो की हा मुलगा नक्की कोण आहे आणि सायलीजवळ येऊन का थांबलाय. खुद्द सायलीला सुद्धा तो माणूस कोण आहे ते माहीत नसतं, त्यामुळे सायली त्याच्याकडे लक्षही देत नाही. आणि मग तो मुलगा आता तिथे येतो आणि सायलीला म्हणतो की एक्सक्यूज मी मॅम, ताई मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. आता सायलीला ताई असं म्हटल्यावर सायली बोलू लागते त्याच्याशी आणि सायली म्हणते की हा बोला ना दादा, काय काम होतं. मग तो मुलगा आता सायलीला म्हणत असतो की ॲक्च्युली मला तुम्हाला विचारायचं होतं की कॅफे वाव कुठे आहे. सायली म्हणते की अहो हाच आहे कॅफे यार्ड, नाव झालंय आता, त्याचं नाव बदललंय आणि नाव चेंज झालंय ना म्हणून सगळ्यांची गफलत होते. मला सुद्धा तेच झालं होतं आणि तुम्ही जे म्हणताय ना ते या कॅफेचं पूर्वीचं नाव होतं. काळजी करू नका, हाच तो कॅफे. अर्जुन हे सगळं गाडीतून बघत असतो आणि हे सगळं बघून अर्जुन थक्कच झालेला असतो की बापरे, मिसेस सायली आतापर्यंत माझ्यासोबत राहत आहे, परंतु मिसेस सायलींना साधा एक मुलगा मित्र नाहीये. आणि हा कोण मुलगा आहे? मिसेस सायलीने तर मला सांगितलंच नाही याच्याबद्दल आणि मिसेस सायलीशी हा काय एवढा बोलतोय. अर्जुनला आता खूपच इन्सिक्युरिटीज होत असते आणि अर्जुन आता सायलीबद्दल खूप पॉझिटिव्ह फील करत असतो. नक्की कोण आहे सायलीशी, तो एवढा गप्पा का मारतोय, अर्जुनला खूप प्रश्न पडत असतात. तो मुलगा सायलीला म्हणत असतो की अहो ताई, बरं झालं तुम्ही मला भेटलात. हा अहो मगाचपासून मी कितीतरी वेळा इथून फेऱ्या मारल्यात, मला कळतच नव्हतं की हा कॅफे नक्की कुठला आहे आणि बरं झालं तुम्ही मला भेटलात आणि तुम्ही मला ही गोष्ट सांगितली. अहो मला टेन्शनच आलं होतं हा कॅफे का नाही भेटत ते. तर सायली विचारते की का, त्याच्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे. तर तो मुलगा म्हणतो की अहो टेन्शन घेण्यासारखंच आहे ना. अहो मला पहिलीच नोकरी भेटणार होती आणि नोकरीनिमित्त मी इथे एका माणसाला भेटायला आलो होतो. केव्हाचा मी प्रयत्न करतोय परंतु मला हा कॅफेच सापडत नव्हता. मला असं वाटलं की दुसरीकडे कुठेतरी आहे. मी कितीतरी वेळा भरकटलो आणि तो माणूस माझी आतमध्येच वाट बघत होता म्हणून मी तुम्हाला कॅफेचा ॲड्रेस विचारला. तर अर्जुन मात्र इकडे खूपच पॉझिटिव्ह होत असतो. अर्जुनचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. मिसेस सायली नक्की कोणाशी बोलताय, मिसेस सायलींचं काय चाललंय अर्जुनला काही कळत नसतं आणि हा मुलगा नवीन कोण उभा राहिलाय आता हेही अर्जुनला समजत नसतं. अर्जुनला फक्त लांबून हे दिसत असतं की सायली आणि तो मुलगा दोघंही एकमेकांशी बोलताय, पण काय बोलताय, त्यांच्यात काय बोलणं चालू आहे हे अर्जुनला कळत नसतं. आता अर्जुनला हे डाऊट येत असतात. यामागचं कारण हे असतं की पहिली गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी सायलीला एका अननोन नंबरवरून मेसेज आलेला असतो की मला तू उद्या भेट म्हणून. आता तो मेसेज प्रतिमा आत्यांनी केलेला असतो हे तर अर्जुनला माहीत नसतं. तो नंबर प्रतिमा आत्याचा आहे हे अर्जुनला माहीत नसतं. तिथे अर्जुनला एक डाऊट आलेला असतो. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी सकाळी सायली ही प्रतिमा आत्यांसोबतच बोलत असते. आणि ज्यावेळी अर्जुन तिथे येतो तेव्हा सायली फोन ठेवते, कारण प्रतिमा आत्यांनी सांगितलेलं असतं की हा माझा नंबर आहे, हे तू प्लीज कोणाला सांगू नको, मला सरप्राईज द्यायचंय. त्यामुळे सायली अर्जुनला सांगू शकत नसते की सर हा प्रतिमा आत्यांचा नंबर आहे किंवा मी प्रतिमा आत्यांशी बोलत होते. त्यामुळे सायली तिथे खोटे बोलते की मी कुसुमताईसोबत बोलत होते. परंतु सायली जेव्हा तिथून निघून जाते तेव्हा अर्जुन सायलीचा फोन चेक करतो आणि सायली त्याच मोबाईलवर बोलत होती, त्याच नंबरवर बोलत होती ज्या नंबरवरून सायलीला रात्री मेसेज आला होता की आपण भेटूयात, मला तुझी खूप आठवण येते म्हणून. अर्जुनला आता काहीच कळत नसतं. अर्जुनला एक एक गोष्टी अशा समोर येत असतात, त्यामुळे अर्जुनला त्यावर विश्वास ठेवावा की नाही हे कळत नसतं. आणि तिसरी गोष्ट आता ही झालेली असते की सायली धडधडीत खोटं बोलत असते. सायलीला खोटं बोलता येत नसतं हे अर्जुनला माहीत असतं आणि तरीसुद्धा सायली इतकी स्पष्टपणे खोटं बोलतीये, तर सायली खोटं का बोलतीये हे अर्जुनला कळत नसतं आणि म्हणूनच सायलीचा पिछा करत करत अर्जुन इथपर्यंत आलेला असतो. अर्जुन आता विचार करतो की मी एक काम करू का, मी ह्या मुलाला डायरेक्ट जाऊन विचारू का की हा कोण आहे आणि मिसेस सायलींना विचारू का की हा कोण मुलगा आहे आणि तुम्ही दोघं का भेटताय आणि मिसेस सायली हा तोच मुलगा आहे ना ज्याचा तुम्हाला मेसेज येतोय. परंतु अर्जुन विचार करतो की मी हे सगळं कुठल्या हक्काने बोलू त्यांना, आता माझा त्यांच्यावर काय अधिकार आहे, कुठला अधिकार आहे आणि कुठल्या अधिकाराने मी त्यांच्याशी हे सगळं बोलायचं. खरं तर आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलेलं नाही अजून. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये तर असं लिहिलेलं आहे की मिसेस सायली त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये काय करतात याचा आमच्या मॅरेजशी काहीच संबंध नाहीये. त्या त्यांचं आयुष्य हे आनंदाने जगू शकतात.
पण अर्जुनचं मन काय राहत नसतं. अर्जुन म्हणतो की हो मला मान्य नाही सगळ्या गोष्टी, मिसेस सायलींनी आनंदात राहावं म्हणून. म्हणजे काय अशा कुठल्याही मित्रांना भेटावं का मिसेस सायलींनी? सायली आणि त्या मुलाचं मात्र हसून हसून बोलणं चाललं असतं. आता ते बोलणं काय सुरू असतं हे अर्जुनला कळत नसतं, त्यामुळे तो डाऊट अर्जुनला येत असतो. अर्जुन म्हणत असतो की कोण आहे हा सायलीचा मित्र आणि असा अचानक कुठून उगवला बरं हा? पण हो तसाही हा माझ्या इतका स्मार्ट तर अजिबात नाहीये दिसायला. मी किती छान दिसतो ना, आणि माझ्या इतका हँडसम सुद्धा नाहीये, माझी सर सुद्धा या मुलाला नाहीये. आणि काय तर म्हणे हा बाईकवर आलाय. आता मिसेस सायलींना बाईकची किती भीती वाटते. मिसेस सायलींना तर स्पीडचा फोबिया आहे आणि मिसेस सायली ह्याच्या बाईकवर तर बसूच शकत नाही. मिसेस सायली फक्त माझ्याच गाडीत बसतात. तू कारमध्ये सुद्धा स्पीड असतंच ना, पण मिसेस सायली तुम्हाला माहिती आहे ना मी मात्र तुमच्यासाठी कार किती हळू चालवत होते. पण मी जसं मिसेस सायलींची काळजी घेतो तसा हा पपलू त्यांची काळजी घेईल का? अर्जुन मात्र खूप पॉझिटिव्ह होत असतो. आता सायली आणि त्या मुलाचं बोलणं आता बघून अर्जुनची नुसतीच जळजळ होत असते. अर्जुन सारखा स्वतःला त्या मुलाशी कम्पेअर करत असतो की तो मुलगा कसा आहे आणि मी किती छान आहे आणि मिसेस सायली माझ्याकडेच येतील, त्या मुलाकडे तसं पण काय आहे, तो स्मार्टही नाही आहे, मी तर किती स्मार्ट आहे, असे वगैरे वगैरे खूप सारे प्रश्न आता अर्जुनच्या वेगवेगळ्या कंपॅरिझन आता अर्जुनच्या सुरू होतात. अर्जुन आता गाडीच्या खाली उतरतो आणि गाडीच्या मागून आता तो सायलीला आणि त्या मुलाला बघत असतो. प्रिया हा सगळा प्रकार बघत असते आणि प्रियाला समजतं की अर्जुनचं कुठंतरी जळतंय. प्रिया विचार करत असते की येस माझा नेम आता बरोबर लागलाय. सायली ही कुठल्या तरी मुलासोबत बोलते हे ऐकून आता सायली कुठल्या तरी मुलासोबत बोलते हे बघून अर्जुन आता खूप चिडलाय. आणि आता कुठलं प्रेम आणि कसलं प्रेम ह्या दोघांमध्ये होणार? आता फक्त या दोघांमध्ये भांडणं होणार, बाकी या दोघांमध्ये काही होऊ शकत नाही. अर्जुन त्या दोघांना बघत म्हणत असतो की एवढे कुठले यांचे जोक्स चाललेत. नाही म्हणजे मिसेस सायली एवढ्या कधीपासून हसायला लागल्या? आणि तसं तर मी घरी असताना किती सारे जोक करतो, पण मिसेस सायली एवढा खुलून कधी हसत नाही आणि आता भर रस्त्यामध्ये एवढे हसताय. आणि हा कोण पपलू? हा पपलू तर किती फ्रीली बोलतोय मिसेस सायलींसोबत. खरं तर कॉन्ट्रॅक्टचं मला भीती नसती ना तर मी आत्ता जाऊन मिसेस सायलींशी बोललो असतो आणि विचारलं असतं की हा मुलगा कोण आहे आणि त्या पपलूला एक टपलू दिली असती. त्यानंतर आता सायली आणि तो मुलगा जेव्हा बोलत असतात त्यानंतर सायली आता कॅफेमध्ये निघून जाते, तर तिच्या मागोमाग तो मुलगाही निघून जातो. अर्जुनला असं वाटतं की अरे बापरे हे दोघं कॅफेमध्ये गेलेत, त्यामुळे अर्जुनची जळजळ आता अजूनच वाढलेली असते. सायली आता कॅफेमध्ये आलेली असते आणि अगदी मन भरून तो कॅफे ती बघत असते. आता ज्या कामासाठी आलेली असते ते काम पहिल्यांदा ती करत असते. तिला कॅफेमध्ये यायचं असतं, कॅफे बघायचा असतो, कॅफेमध्ये काय अरेंजमेंट असतात, आपल्याला जर टेबल आधीच राखून ठेवायचं असेल तर काय करायचं असतं, कोणाशी बोलायचं असतं, या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी सायली कॅफेमध्ये आलेली असते. आता तो मुलगा जो सायलीच्या मागे आलेला असतो तो तर एका टेबलवर बसलेला असतो. मग अर्जुन मात्र हळूहळू कॅफेमध्ये येत असतो आणि कॅफेमध्ये सायलीचं आणि त्या मुलाचं काय चाललंय हे बघण्याची त्याला खूप उत्सुकता असते. तर सायली आता तेथील एका स्टाफला भेटते आणि त्यांना ती म्हणत असते की मला जर टेबल आधीपासूनच राखून ठेवायचं असेल तर मला कोणाशी बोलावं लागेल? मॅनेजर म्हणतात की मॅडम तुम्हाला याबाबत माझ्याशीच बोलावं लागेल. हो पण मी तुम्हाला कमिट करू शकत नाही. हा सायली विचारते की म्हणजे? तेव्हा तो माणूस आता सायलीला सांगू लागतो की म्हणजे मॅडम आम्ही या गोष्टीची तुम्हाला खात्री देऊ शकत नाही की तुम्हाला जो आम्ही टेबल दिलाय तो टेबलच तुम्हाला भेटेल, कारण दिवसभर इथे खूप गर्दी असते, त्यामुळे एखादा टेबल फ्रीज करून ठेवणं आम्हाला काही जमत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला कमिट तर करू टेबल, परंतु 5 मिनिटं जरी तुम्हाला उशीर झाला तर आम्ही मात्र त्यासाठी काही करू शकत नाही, आम्ही तुमचा टेबल दुसऱ्यांना देणार. सायली विचारते की इथे असं रोजच म्युझिक असतं का, एवढं लाऊड म्युझिक असतं का? तेव्हा ते मॅनेजर सांगतात की हो इथे रोज असं लाऊड म्युझिक असतं आणि येथील आठवड्यातले 7 दिवस सुद्धा फुल म्युझिक चालू असतं, वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिक आपण इथे देत असतो. मॅडम मला सांगा की तुम्हाला कुठलं म्युझिक हवंय? तेव्हा सायली म्हणते की नाही मला यातलं कुठलं म्युझिक नकोय. मॅनेजर म्हणतात की एक काम करा, तुम्ही ज्यावेळी तुम्ही येणार आहात ना त्यावेळी तुम्ही मला फक्त एक कॉल करा आणि मला कॉल केल्यावर मी तुम्हाला सांगेल, त्यावेळी तुम्ही टेबल बुक करून द्या. सायली म्हणते की चालेल. सायली आता ते सगळं कॅफे बघत असते आणि ते लाऊड म्युझिक ऐकून आता सायली विचार करू लागते की एवढ्या मोठ्या आवाजामध्ये मी अर्जुन सरांना माझ्या मनातलं कसं काय सांगू? खरं तर मी अर्जुन सरांसोबत माझं जेव्हा प्रेम व्यक्त करेल तेव्हा तो क्षण मात्र खूप खास असेल.
या गर्दीत उगाचच तो जायला नको हरवून, असं म्हणत सायली आता तिथून निघते. आता सायली येताना एकटीच निघालेली असते, तो मुलगा मात्र मागेच असतो. सायली आता तिथून एकटीच निघालेली असते. कॅफेमध्ये गेल्यावर त्या मुलाचा आणि सायलीचा काही संबंध नसतो. तो एका टेबलवर तिथे बसलेला असतो. सायली ज्या कामासाठी गेलेली असते ते काम ती करून येत असते. तर अर्जुन मात्र बाहेर उभा राहून सायलीचीच वाट बघत असतो की सायली कधी बाहेर येईल, कधी बाहेर येईल. तेवढ्यातच त्याला सायली येण्याची चाहूल होते. मग अर्जुन लगेच पळत पळत जातो आणि गाडीच्या मागे जाऊन लपतो. तर अर्जुनची ही धावपळ बघून प्रिया मात्र हसत असते आणि मनामध्ये म्हणत असते की येस, अर्जुनला पूर्णपणे आता सायलीवर संशय आलाय. सायली आता येऊन बाहेर थांबलेली असते आणि सायली तिथेच मोबाईलमध्ये बघत असते आणि नेमका तो मुलगा असतो, त्या मुलाने जिथे गाडी पार्क केलेली असते तिथेच सायली उभी असते. अर्जुन आता बघत असतो की मिसेस सायली एकट्याच का बाहेर आल्या आणि तो पपलू कुठे राहिला, पपलू कुठे दिसत नाहीये. असं म्हणताच आता तो मुलगा पुन्हा एकदा सायलीजवळ येऊन थांबतो. मग अर्जुन म्हणत असतो की आला आला पपलू मागे मागे, पपलूला तर काही कामच नाही, मिसेस सायलींच्या सारखे मागे मागे फिरतोय हा पपलू, असं अर्जुन म्हणत असतो. त्यानंतर सायली त्या मुलाला विचारते की काय हो, तुम्ही लगेच परत आलात. तो मुलगा म्हणतो की अहो काय झालं ना, त्यांचा मला आत्ताच मेसेज आला होता की आजची मीटिंग उद्या होणार आहे. मुलगा सायलीला विचारतो की बरं मग मी तुम्हाला कुठे ड्रॉप करू का, मी तुम्हाला सोडवू का कुठे जायचं असेल तर. सायली म्हणते की नाही नाही मी जाईल माझं. तर अर्जुनची मात्र त्या दोघांना बघून स्वतःशीच बडबड सुरू असते, स्वतःशीच त्याचं युद्ध सुरू असतं. तो म्हणत असतो की मला माहित होतं मिसेस सायलींना हा कॅफे अजिबात आवडणार नाही. मिसेस सायलींना लाऊड म्युझिक अजिबात आवडत नाही, त्यांना फक्त शांत म्युझिक आवडतं आणि शांत ठिकाणं आवडतात. परंतु ह्या कॅफे मिसेस सायली कधीच पसंत करू शकत नाही. पण ह्या पपलूला थोडी ती अक्कल आहे, गेला मिसेस सायलींना ह्या कॅफेत घेऊन. सायली आता त्या मुलाशी बोलून तिथून ती एकटीच निघालेली असते, तिच्या वाटेवरती निघालेली असते. अर्जुन हे बघत असतो आणि तो विचार करतो की मिसेस सायली एकट्याच का चालल्यात आता. आणि मग तो मुलगा प्रियाला इशारे करत असतो. तेव्हा प्रिया सांगत असते की जा तू बाईक घेऊन त्याच्या मागोमाग निघून जा. मग तो मुलगा त्याची बाईक काढतो आणि तो सायलीच्या मागे निघून जात असतो. अर्जुन म्हणत असतो की हा पपलू आता मिसेस सायलींच्या मागे का चाललाय. अच्छा, म्हणजे दोघांनी सेपरेटली जायचं, म्हणजे कोणाला डाऊट येऊ नये असं, आणि पुढे जाऊन दोघांनी वेगळ्या कॅफेमध्ये बसायचं असा प्लॅन आहे तर दोघांचा. आता मी बघतोच की दोघं कुठे जातात ते, असं म्हणून अर्जुन आता त्याची गाडी घेऊन निघालेला असतो. तर अर्जुन निघाल्यानंतर प्रिया सुद्धा तिची गाडी घेऊन निघते. सायली आता जेव्हा रस्त्यावरच चाललेली असते त्याच वेळी कुसुमताईचा तिला कॉल येतो. मग सायली कुसुमताईला विचारते की काय मग कुसुमताई, झाली का सगळी तयारी आणि झाली का सगळी साफसफाई, कारण दिवाळीमध्ये तशी तू इकडे होती, आता मधुभाऊ येणार म्हटल्यावर तुझ्या घरी तर वेगळीच दिवाळी सुरू होईल. अगं खरं तर मी तुला सकाळीच फोन करणार होते, पण सकाळची खूप गडबड होती ना, त्यामुळे गडबडीमध्ये मात्र राहूनच गेलं. अगं कुसुमताई विचारते की मग. सायली म्हणते की अगं मग काही नाही, मला सांग ना, तुला काहीतरी बोलायचं होतं ना, तू कॉल केलास ना मला. तेव्हा कुसुमताई म्हणते की हो, मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं. कुसुमताई आता शांत बसते. सायली कुसुमताईला म्हणते की काय झालं कुसुमताई, तू बोलत का नाही आहेस. तेव्हा कुसुमताई म्हणते की सायली हे बघ, आता खूप महत्त्वाचा क्षण तुझ्या आयुष्यामध्ये आलाय आणि आता तुला योग्य निर्णय घ्यावाच लागेल आणि तुला एकच निर्णय घ्यायचा आहे. आता नेमकं त्याच वेळी अर्जुन त्याची कार घेऊन तिथे आलेला असतो. सायली अर्जुनची कार बघते आणि विचार करते की अर्जुन सर इथे कसं काय आले आणि कसं काय पॉसिबल आहे, अर्जुन सरांना कसं काय माहिती मी इथे म्हणून. सायलीला आता असंख्य प्रश्न पडलेले असतात. सायली बोलत असते कुसुमताईशी. मग कुसुमताईला ती म्हणते की बरं मी नंतर फोन करते, असं म्हणून ती फोन ठेवून देते. आता अर्जुनला असं वाटतं की नक्कीच मिसेस सायली त्या पपलूशी बोलत असणार. अर्जुन सायलीला म्हणतो की काय हो, तुम्ही नंतर का त्यांच्याशी बोलणार. नाही बोला ना, आत्ता बोला ना, माझ्यासमोर बोला ना. सायली म्हणते की काही नाही हो, कुसुमताईचा फोन होता. आता अर्जुन बरा विश्वास ठेवेल, कारण सकाळी झालेलं असतं, प्रतिमा आत्याचा फोन होता आणि सायली म्हटलेली असते की कुसुमताईचा फोन होता. अर्जुनने जेव्हा चेक केलेला असता नंबर तेव्हा तो अननोन नंबर असतो. याचा अर्थ अर्जुनला असं वाटलेलं असतं मिसेस सायली त्या पपलूशी बोलत होत्या आणि त्यांनी मला कुसुमताईचं खोटं नाव सांगितलं आणि आता मात्र सायली कुसुमताईशीच बोलत होती आणि कुसुमताईचंच नाव ती घेत असते. परंतु अर्जुनला वाटत असतं की मिसेस सायली आता पपलूशीच बोलत होत्या. सायली अर्जुनला विचारते की बरं मला सर सांगा की तुम्ही इथे कसे काय. अर्जुन म्हणतो की नाही बरोबर आहे ना, शेवटी माझा इथे असल्याचा आता तुम्हाला प्रॉब्लेम तर होणारच. आणि मिसेस सायली नक्की काय गोष्ट आहे हो, आज तुमची कुसुमताई जरा तुम्हाला जास्तच फोन करते नाही, आणि त्यातल्या त्यात मला असं वाटते की मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. सॉरी हा मिसेस सायली. तेव्हा सायली म्हणते की सर तुम्हाला काय झालंय नक्की, तुम्ही माझ्याशी असं का बोलताय. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मी नॉर्मलच बोलतोय.
मिसेस सायली, तुम्ही बघताय ना, तुम्ही बघा माझ्याकडे, मी किती नॉर्मल आहे, मी किती नॉर्मली बोलतोय माझ्याकडे, असं म्हणत अर्जुन स्वतःलाच ॲबनॉर्मल दाखवत असतो. अर्जुन म्हणतो की काही नाही, मी जरा चाललो होतो इथून आणि तेव्हाच मला तुम्ही दिसल्या, म्हणून म्हटलं की जरा बोलावं तुमच्याशी, म्हणून मी थांबलो तुमच्याशी बोलायला. झालं का तुमचं सो इम्पॉर्टंट, तुमचं बोलणं झालं, तुमचं काम झालं का सो इम्पॉर्टंट, जे काही तुम्ही घरातून सकाळी निघाल्या होत्या ज्या कामासाठी ते काम झालं का तुमचं? आणि जर काम झालं असेल आणि जर घरी जाण्याचा तुमचा निर्णय असेल तर निघूयात का मग आपण? सायलीला पहिली गोष्ट कळत नाही की हा अर्जुन असं का बोलतोय, हा एवढा कसा इतका फॉर्मल बोलतोय. परंतु सायली अर्जुनला म्हणते की ठीक आहे सर, मला थोडासा वेळ लागेल यायला, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही जा, मी येते रिक्षाने. अर्जुन म्हणतो की नाही नाही नाही, रिक्षाने कशाला, मी आहे ना, मी थांबतो ना. अहो तुम्हाला खूप वेळ लागला ना तरी सुद्धा मी खूप वेळ तुमच्यासाठी थांबायला तयार आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं इम्पॉर्टंट काम संपवा आणि मग आपण दोघंही एकत्र घरात जाऊ. आता सायलीचं इम्पॉर्टंट काम दुसरं काय असणार आहे? सायलीचं इम्पॉर्टंट काम हे असतं की तसंही तिला कॅफे यार्ड काय आवडलेला नसतो, त्यामुळे आता अर्जुनला सरप्राईज देण्यासाठी तिला दुसरा कॅफे शोधायचा असतो, दुसऱ्या कॅफेमध्ये जाऊन तिला बघायचं असतं. पण अर्जुन सोबत असल्यावर हे काम ती कसं काय करू शकते, म्हणून ती अर्जुनला सांगत असते की अर्जुन सर तुम्ही जा, मी रिक्षाने येते. पण अर्जुन मात्र या गोष्टीचा वेगळाच अर्थ काढत असतो. अर्जुनला असं वाटत असतं मी जर इथून निघून गेलो तर मिसेस सायली त्या पपलूला जाऊन भेटतील. नंतर सायली विचार करते की जाऊ दे, आता हे जर माझ्यासोबत असतील तर तसंही मी काही कॅफे शोधू शकणार नाही, त्यामुळे मी आता यांच्यासोबत जाणंच माझ्यासाठी योग्य असेल. म्हणून सायली अर्जुनला म्हणते की चला आपण जाऊयात घरी. अर्जुन म्हणतो की नक्की नक्की तुम्ही माझ्यासोबत घरी येताय का? सायली म्हणते की हो निघूयात. आणि मग अर्जुन आणि सायली दोघंही आता जाऊन गाडीमध्ये बसतात. प्रिया ह्या दोघांनाही तिच्या गाडीतून बघत असते आणि म्हणत असते की ह्या दोघांचं नक्की काय बोलणं चाललंय ना, हे मी बाहेर उभं राहून जरा थोडंसं ऐकायला पाहिजे होतं, म्हणजे मला कळलं असतं. पण मला एक गोष्ट तर अर्जुनच्या चेहऱ्यावरनं कळली की अर्जुन हा चिडलेला होता आणि सायली ही कन्फ्यूज होती. आत्ता कुठेतरी नेम अगदी करेक्ट बसलाय. अर्जुन आणि सायली दोघंही गाडीमध्ये बसलेलं असतात. अर्जुन सायलीला म्हणतो की बोला कुठे जायचं? तेव्हा सायली म्हणते की कुठे जायचं म्हणजे आता तर आपल्याला घरीच जायचंय ना. अर्जुन म्हणतो की नाही नाही, तुमचं ते सो इम्पॉर्टंट काम होतं ना कुठेतरी, चला मग जाऊयात त्या इम्पॉर्टंट कामासाठी. चला चला आपण दोघं मिळून तुमचं ते अर्जंट आणि इम्पॉर्टंट काम करूयात आपण. सायलीला पहिली गोष्ट ही कळत नसते की अर्जुन सर माझ्याशी असं का बोलताय, म्हणजे एवढे फॉर्मली का बोलताय आणि एवढे हिसक्याने का बोलताय. आणि आता अर्जुन जर सायलीच्या इम्पॉर्टंट कामासाठी आला तर सायलीचा सगळा प्लॅनच फ्लॉप होईल. त्यामुळे सायली अर्जुनला म्हणत असते की नाही नाही सर जाऊ द्यात ना, तुम्ही नका काळजी करू, मी नंतर करेल, ऊन वाढतंय उगाच. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय ऊन वाढतंय? अहो मिसेस सायली आपण कारमध्ये आहोत आणि कारमध्ये ऊन लागतं का तुम्हाला आता, आणि मग बाईकवर ऊन नाही लागत का तुम्हाला, असं अर्जुन आता मुद्दामच म्हणत असतो. कारण त्या पपलूची बाईक असते आणि अर्जुनला वाटलेलं असतं की सायलीला त्या पपलूची बाईक आवडते पण माझी कार आवडत नाही. सायली अर्जुनला म्हणते की सर मी काय म्हणते तरी सुद्धा आपण जाऊयात ना घरी. अहो विमलताई घरी एकटाच आहे, उगाच त्यांच्यावर एवढं सगळं काम नको ना पडायला. अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की अच्छा, म्हणजे पपलू सोबत यांना कॉफी पिता नाही आली, या गोष्टीचं यांना खूप वाईट वाटतंय ना, आणि म्हणूनच यांना एवढं नर्वस वाटतंय. यांचं काम झालं नाही ना, ज्या कामासाठी ह्या आल्या होत्या, मी पण मध्येच येऊन गेलो, यांना त्यांचं काम करता आलं नाही, म्हणून मिसेस सायली असं वागताय. तर पण जाऊ देत, मी आता घरी गेल्यावर मिसेस सायलींना विचारणारच आहे त्या पपलूबद्दल आणि त्यांच्या ह्या मित्राबद्दल. मग त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघंही आता घरी जायला निघतात. आल्यानंतर रात्र जाते. आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. अर्जुनच्या मनामध्ये मात्र तीच सगळी टुकटुक टुकटुक चालू असते की तो पपलू कोण होता, तो मित्र कोण होता, मिसेस सायली माझ्याशी खोटं बोलल्या, तो अननोन नंबर, मिसेस सायलींचं खोटं बोलणं, या सगळ्या गोष्टी अर्जुनला आठवत असतात. एका वेळी त्या सगळ्या गोष्टी होतात. आणि मग सकाळी सकाळी अर्जुन आता सायलीला म्हणतो की मिसेस सायली थांबा, खरं तर मी काल कारमध्ये तुम्हाला काही बोललो नाही, पण आता मला तुमच्याशी बोलायचंय आणि मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा हवी आहेत. सायली विचारते की बोला ना सर, काय बोलायचंय तुम्हाला. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला एक गोष्ट सांगा की तुम्ही सडनली माझ्याशी एवढं खोटं का बोलायला लागलात, एक्झॅक्टली तुम्ही माझ्यापासून काय लपवताय. सायली म्हणते की काय लपवलं मी सर, मी आणि तुमच्यापासून लपवते काय, म्हणजे मला काही कळत नाही सर तुम्ही काय बोलताय ते. अर्जुन म्हणतो की फाईन, म्हणजे तुम्हाला कळत नाहीये की मी काय बोलतोय ते, ठीक आहे, तुम्हाला जर कळत नसेल तर मी तुम्हाला स्पष्टपणे आणि डायरेक्टच विचारतो. आज तुम्ही MK रोडच्या एका कॅफेमध्ये गेला होता आणि त्या कॅफेमध्ये जाऊन तुम्ही एका मुलाशी बोलत होता.
एवढंच काय तर तुम्हाला रात्री अपरात्री तुम्हाला मेसेजेस काय येत आहे, तुम्हाला कॉल काय येत आहे, मेसेजेसवर तो माणूस तुम्हाला म्हणतोय की मला तुम्हाला भेटायचंय म्हणून. एक्झॅक्ट त्याचे काय वर्ड होते, हां, तुमच्याशी कितीही जरी बोललो तरी मन माझं भरत नाही, असं तो म्हणत होता मेसेजवर. वा मिसेस सायली वा, मला सांगा की कोण होता तो मुलगा. आता अर्जुन हे सगळं बोलत असतो तर सायलीला एक्झॅक्टली क्लिक झालेलं असतं की अर्जुन नक्की कुठल्या गोष्टी घेऊन बसलाय. अर्जुनने जो मेसेज वाचून सायलीला सांगितलेला असतो की हा मेसेज असा असा होता, त्यावरून सायलीला समजतं की तो तर प्रतिमा आत्यांचा होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी कॅफेसमोर ज्या मुलाशी बोलत होते त्या मुलाचा माझा तसाही काही संबंध नाही आहे आणि अर्जुन सर याचा अर्थ तिथे आले होते. याचा अर्थ अर्जुन सरांना कुठेतरी जेलसी होते, अर्जुन सर कुठेतरी जेलस आहे. त्यामुळे सायलीला एका अर्थाने ते सगळं बरं वाटत असतं आणि अर्जुनला ती पुढच्या भागामध्ये चांगलीच झापून काढणार असते. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत अर्जुनने आता सायलीला एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये अर्जुनने त्याच्या सगळ्या मनातल्या भावना सायलीला सांगितलेल्या असतात. त्याचं सायलीवर किती प्रेम आहे, तो सायलीवर किती प्रेम करतो आणि त्याला मिसेस सायली कायम त्यांच्यासोबत आहे, अशा अनेक गोष्टी अर्जुनने त्यामध्ये लिहिलेल्या असतात. अर्जुन चैतन्यला म्हणत असतो की मिसेस सायलींनी ही चिठ्ठी वाचली आणि ही चिठ्ठी वाचून जर मिसेस सायली लाजल्या तर मात्र समजायचं की मिसेस सायलींचंही माझ्यावर प्रेम आहे आणि मिसेस सायलींनी ही चिठ्ठी वाचून रिस्पॉन्स दिला तर माझी प्रेमाची केस कायमची क्लोज होईल. अर्जुनने ती चिठ्ठी डायनिंग टेबलवर ठेवलेली असते. सायलीचं काम वगैरे आवरून झाल्यावर जेव्हा ती डायनिंग टेबल जवळ येते तेव्हा तिला ती चिठ्ठी दिसते आणि मग सायली ती चिठ्ठी हातामध्ये घेते. ती चिठ्ठी सायली वाचत असताना सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुन तर खूप एक्सायटेड असतो की मिसेस सायलींनी ती चिठ्ठी वाचल्यावर मिसेस सायली काय रिॲक्ट करतील ते. आता अर्जुनने जी चिठ्ठी लिहिलेली असेल नक्की तीच चिठ्ठी सायली वाचत असेल का, किंवा अर्जुनची चिठ्ठी कोणीतरी रिप्लेस केली असेल, या सगळ्या गोष्टी बघणं खूप रंजक ठरणार आहे मित्रांनो. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.